रामकृष्ण हरी माऊली. सध्या पौष महिन्याचा कृष्ण पक्ष चालू आहे. या महिन्यातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणून ओळखले जाते. एकादशीची नियम आणि माहिती. एकादशीस गंगा स्नान करावे. गावात गंगा नसल्यास अथवा दूर असल्यास शुद्ध जलाने स्नान करावे. संपूर्ण दिवस शुचिर्भूत राहावे. आनंदी राहावे. क्रोध व वासनेवर पूर्ण ताबा ठेवावा. संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा अल्प आहार, फळे सेवन केल्यास किंवा दूध घेतल्यास चालते. देवपूजा, धूपदीप, नैवेद्य, आरती वगैरे नित्य कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री हरी विष्णूचे नामस्मरण करावे. जप करावा. यथाशक्ती दान करावे. ब्राह्मणास शिदा आणि दक्षिणा द्यावी. आता आपण या एकादशीची व्रतकथा श्रवण करूयात. वाराणसी शहरात संजीर नावाचा लाकूड तोड्या राहत होता. लाकडे तोडून मोळ्या बांधून शहरात विकणे हा त्याचा व्यवसाय होता. संजीर वृद्ध झाला होता. त्याला 2 मुले होती, पण ती लहान होती. संजीरचा धंदा मुळीच चालत नव्हता. एक दिवस तो सकाळीच लाकडी तोडण्यासाठी नदीकरी गेले असता तिथे त्याला बरीच गर्दी दिसली. वाराणसी शहराचे नगरसेठ आपल्या पत्नी मुलासह भगवान श्री हरी विष्णूची पूजा करत होते. भगवान पूजन व भगवान विष्णू नामाचा जप झाल्यानंतर शेठजींनी प्रसाद म्हणून सर्वांना तिळगुळाचे लाडू वाटले. संजीरलाही प्रसाद देण्यात आला. संजीरने शेठजींना विचारले, महाराज, आपण हे कुठले व्रत करत आहात? शेठजी म्हणाले, हे षटतिला एकादशी व्रत आहे. पौष कृष्ण पक्षातील एकादशीस उपवास करून हे व्रत करावयाचे असते. मी दरवर्षी हे व्रत करत असतो. मी अत्यंत गरीब माणूस होतो. अनेक वेळा माझी आणि माझ्या मुलाबाळाची उपासमार देखील झाली आहे. पण महान तपस्वी ऋषी बिल्क्वेश्वराच्या सांगण्यानुसार हे व्रत दरवर्षी मी करू लागलो आणि याचमुळे आज मी नगरसेठ झालो आहे. संजीरने व्रतविधी जाणून घेतला व नियमपूर्वक व्रत करण्यास सुरुवात केली. दुसऱ्याच वर्षी संजीर वाराणसीचा प्रमुख धनाढ्य व्यापारी झाला. या व्रतदिनी तिळगुळ दान करावे. नियमपूर्वक व्रत केल्यास सुख, समाधान, शांती लाभते. घरातील सर्व कुटुंबियांनी मिळून विष्णुपूजन करावे. भगवान नारायणाचा, श्री हरी विठ्ठलाचा जप करावा. नामसंकीर्तन वैष्णवाची गोडी. पापे अनंत कोटी गेली त्याचे. अनंत जन्माचे तपैक नाम. सर्व मार्ग सुगम हरिपाठ. जय जय विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रुक्माई.